नमस्कार मित्रांनो, नाव माझे सौरभ. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्या पॉडकास्टचे जे प्रमुख आहेत रोहित भजबळकर, जे आता मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. तर जाणून घेऊ आपण की मर्चंट नेव्ही जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा काय शिक्षण आपलं महत्वाचं आहे या गोष्टीसाठी. तर प्रथम रोहित, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर आपल्या काय व्यवस्था तू सांगशील किंवा आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की मर्चंट नेव्ही जॉईन कशी करावी? मर्चंट नेव्ही जॉईन करायचं असेल, ज्या कॅन्डिडेटला मर्चंट नेव्ही जॉईन करायचं त्या कॅन्डिडेट त्याचं क्वालिफिकेशन 10वी पास किंवा 12वी पास आहे. त्याला 10वीवरून पण कोर्स आहेत, 12वीवरून पण कोर्स आहे. 10वीवरून तो कमी कालावधीमध्ये जीपी रेटिंग कोर्स करू शकतो. हा मर्चंट नेव्हीमधला सगळ्यात छोटासा कोर्स आहे. हा त्याचा कालावधी 6 महिने. 6 महिन्यामध्ये तो कोर्स कम्प्लीट होतो. आणि कॉलेज कुठे कुठे आहे? 10वी नंतर त्यांना इंग्लिश या विषयामध्ये 60% प्लस मार्क पाहिजे. अच्छा, नंतर तो युनिव्हर्सिटीमध्ये कुठेही अप्लाय करू शकतो. अप्लाय करू शकतो. आणि चेन्नईमध्ये त्याचं काय सेंटर आहे ना? युनिव्हर्सिटीमध्ये कुठेही अप्लाय करू शकतो. त्यांना मुंबईला बीपी मेराईन कॉलेज आहे, चेन्नईला जीकेएम इन्स्टिट्यूट आहे, कुठेही अप्लाय करू शकतो. आणि मर्चंट नेव्ही बेसिक म्हणजे काय नाही? मर्चंट नेव्ही मर्चंट नेव्ही एक असा जॉब आहे, तो कोणत्याही म्हणजे त्याला कोणताही गव्हर्नमेंट सपोर्ट नाही. तो टेम्पररी मधले कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब आहे तो. आणि किती दिवसात कालावधी यासाठी? त्या कोर्ससाठी 6 महिने. कोर्स झाल्यानंतर कमीत कमी त्याला 3 महिने लागतील इंटरव्ह्यू वगैरे द्यायला, आपला CV वगैरे द्यायला. आणि प्रोसेस काय आहे? त्याची प्रोसेस ही आहे की त्यांना पहिला तर 10वी पास व्हावं लागेल. 10वी पास झाल्यानंतर त्याला इंग्लिश या विषयामध्ये कमीत कमी 60% प्लस मार्क्स. नंतर तो कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. जसं की आपलं मुंबईला बीपी मेराईन कॉलेज आहे, चेन्नईला जीकेएम इन्स्टिट्यूट आहे, असे भरपूर कॉलेज आहेत. तर तिथं तो जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. तर त्याला मर्चंट नेव्ही जॉईन करायचं असेल तर पहिल्यांदा मर्चंट नेव्हीमधला सगळ्यात लहान कोर्स आहे तो जीपी रेटिंग आहे. तो जीपी रेटिंग करू शकतो. जीपी रेटिंग हा कोर्स 6 महिने या कालावधीचा आहे. 6 महिन्यात तो कोर्स कम्प्लीट होतो. 6 महिन्यात कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तो बाहेर इंटरव्ह्यू वगैरे देऊन कंपनीमध्ये इंटरव्ह्यू वगैरे देऊन जॉईनिंग करू शकतो मर्चंट नेव्ही. कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप भारी होता माझा. पण आपल्या फॅमिलीसोबत राहायला भेटणार नाही तिथे. फॅमिलीपासून दूर राहायला भेटेल. आपल्या फॅमिलीसोबत भरपूर कॉन्टॅक्टही होणार नाही. फोन वगैरे वापरायला परमिशन नाही? फोन वगैरे वापरायला नाही, इंटरनेट पण नाही, काय इंटरनेट पण नाही. चौबाजूला समुद्र आहे. मग ह्याचं वातावरण मॅच झालं का तुला? वातावरण पहिल्यांदा जेव्हा मी गेलो त्यावेळेस एवढं मॅच झालं नव्हतं वातावरण, पण नंतर नंतर ती सवय होती त्या गोष्टी. हां जेवणाची वगैरे सोय चांगली? हां, जेवण वगैरे एक नंबर. आणि ज्यावेळी जे जहाज आहे ते पोर्टवर पुन्हा माघारी येतं, त्यावेळी म्हणजे मोकळ्या वेळेत तुम्ही काय करता? मोकळ्या वेळेत ज्यावेळेस आम्ही पोर्टवर येतो त्यावेळेस आम्ही कॅप्टनची परमिशन घेऊन बाहेर फिरायला जात होतो. कारण ज्यावेळेस आम्ही जॉईनिंग करतो त्यावेळेस वेगवेगळ्या देशात आम्हाला फिरायला भेटतं ना. ज्यावेळेस ज्या देशाच्या पोर्टला आपण जातो त्यावेळेस आम्हाला टाईम असतो ना भरपूर, त्यावेळेस आमची ड्युटी नसते. त्यावेळेस आम्ही कॅप्टनची परमिशन घेऊन बाहेर फिरायला जातो. आणि म्हणजे तुम्ही बाहेर देशात पण जाऊ शकता हो, परमिशन घेऊन सुद्धा? हो. मग काय आपल्या जे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिते की बाबा ही नोकरी परमनंट आहे की नाही? जो कोणी हा मर्चंट नेव्हीचा कोर्स करणार आहे त्याला मी एकच सांगू शकतो की मर्चंट नेव्ही हा कोर्स गव्हर्नमेंट नाही, तो टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. तर त्यानं कमी कालावधीत कोर्स करून जॉब पाहिजे असेल तर हा मर्चंट नेव्ही तो जॉईन करू शकतो. कमी कालावधीत त्याला जर पैसे भरपूर कमवायचे असेल तर तो हा कोर्स जॉईन करू शकतो. या कोर्सची एक फॅसिलिटी म्हणजे असं एक फॅसिलिटी आहे की कमी कालावधीत मग तो कमीत कमी जास्त पैसे कमवू शकतो कमी वेळात. स्टार्टिंग पेमेंट आहे त्याचं 25,000 पासून ते 7 लाख रुपयेपर्यंत स्टार्टिंग, मतलब स्टार्टिंग पेमेंट 25,000 पासून ते 7 लाख रुपयेपर्यंत पेमेंट भेटेल. आणि याच्यावरती पण तो वाढू शकतो. हा, त्याच्यावरती पण तो रँक वगैरे पण तो मिळवू शकतो. रँक
चांगल्यात चांगली रँक मिळवली तर त्याला पेमेंट पण तसं वाढत जाते. वाढत जातं. पण ही गोष्ट जी आहे भरती किंवा ही जॉब ही परमनंट नाही. परवडत नाही. मग हा जो जॉब आहे हा कॉन्ट्रॅक्ट बेसवरच राहणार. आता गव्हर्नमेंटची कोणतीही मदत. गव्हर्नमेंटची कोणतीही त्याला मदत नाही. आणि जर मुलांच्या इच्छेनुसार आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसच्या इच्छेनुसार आहे की आपण एवढे दिवस नोकरी करायची. आपण नोकरी करण्यात आपण जेव्हा नोकरी करतो त्यावेळेस त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. त्या कॉन्ट्रॅक्टवर तो ठरवू शकतो की आपण किती महिने काम करायचं. त्याच्यावर त्या कॅन्डिडेटवर डिपेंड राहतं की आपण किती महिने इथं काम करायचं. आपल्या ज्या विद्यार्थ्यांना जी आता सध्या मर्चंट नेव्हीची जी तयारी करतात त्यांना काय सांगू इच्छितो. डबल झालं पाहिजे. नाही डबल नाही सिंगल जाईल. त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो की त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो हा जॉब खूप भारी आहे. कमी कालावधीमध्ये भरपूर पैसे कमवू शकतो. फॅमिली पासून फक्त त्याला दूर राहत आहे. फक्त त्याला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की आपल्या फॅमिली पासून त्याला दूर राहावं लागेल. फॅमिलीची कॉन्टॅक्ट कमी होती. पण ज्यावेळेस त्याचं कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट होईल त्यावेळेस तो 1-2 महिन्याची सुट्टी काढून तो आपल्या फॅमिली सोबत राहू शकतो. मर्चंट नेव्ही मध्ये जी नोकरी आहे त्यामध्ये रिस्क आहे का. ज्यावेळेस आम्ही खूप डीप मध्ये जातो त्यावेळेस आम्हाला खूप रिस्क असते. त्यावेळेस काही पद्धतीने लाटा म्हणा, मोठमोठ्या लाटा किंवा सायक्लोन म्हणा, त्यावेळेस आम्हाला खूप रिस्क असते. त्यावेळेस तुम्ही डीप मध्ये जाता त्यावेळेस तुमच्या वेसलचा किंवा शिपचा काय प्रॉब्लेम झाला तर त्यावेळेस तुम्हाला काय सुविधा आहे का. ज्यावेळेस तुम्ही समुद्रात डीप मध्ये जाता त्यावेळेस तुमच्या शिपचा काय प्रॉब्लेम होतो का. होतो का नाही झाला तर तुम्हाला काय सुविधा आहे का तेवढीच. ज्यावेळेस शिप समुद्रात जाते डीप ज्यावेळेस शिप समुद्रामध्ये जाते डीप ज्यावेळेस तुम्ही डीप मध्ये जाता ज्यावेळेस तुमची शिप डीप मध्ये जाते तसं त्यावेळेस तुमची शिप डीप मध्ये जाते. म्हणजे मोबाईल मध्ये बाहेर नाही केला का काय लागा बघत बसला इथं आणलं तर मोबाईल मध्ये करायला नाही मोबाईल नाही बघ. ज्यावेळी तुमचं शिप परत मला राय घाला तुमची पण तुमची अख्ख्या ब्रह्मांडाला शनी म्हणून एकटा मी पोस्ट वाचवतो. करायचा बावड्याला काय तर सांगितलं रे या व्हिडिओ वरती सांग काय. जेव्हा तुमचं झाड जेव्हा तुमचं झाड डीप मध्ये जातं त्यावेळेला शिपचे काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्यावेळेस आमचं शिप डीप मध्ये जातं त्यावेळेस समजा काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला त्या कंपनीने सुविधा दिलेल्या आहेत. अच्छा. त्या सुविधानुसार आम्ही बाहेर येऊ शकतो. आणि ही रेस्क्यू करू शकते का. रेस्क्यू जर आपल्या शिपच्या कडेला कोणतं शिप असेल कोणत्याही कंपनीचं किंवा आउट ऑफ कंट्री बाहेरच्या कंट्रीचं शिप असेल तर त्यांना आपण इंडिकेट करू शकतो. त्यांना जेव्हा आपण इंडिकेट करतो त्यावेळेस त्यांना समजतं की बाबा ह्या वेसलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा शिपचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यावेळेस ते आपल्याला रेस्क्यू करू शकतात. तर धन्यवाद रोहित, तू आपल्या विद्यार्थ्यांना एवढं नॉलेज दिलं, एवढं इन्फॉर्मेशन दिलं. तर आपला व्हिडिओ इथेच थांबू. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.